बहुचर्चित शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसनं श्रामपूरचे जे आमदार आहेत भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी बहाल केलेली आहे। अतिशय पहिल्या दिवसापासूनच त्यांनी प्रचाराचा धडाका संगमनेर तालुक्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि सध्या स्वतः जे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आमदार भाऊसाहेब कांबळे हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। साहेब, आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, काय आपली पुढची रणनीती असणार आहे आणि काय वाटतंय तुम्हाला या उमेदवारीबद्दल? शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा जवळपास 4 मतदारसंघ असे आहे की 3 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी असे मतदारसंघ या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे आणि बाकीचे मतदारसंघ हे जवळपास काँग्रेसला मानणारे आहे। आणि निश्चितपणे शिर्डी लोकसभा ही आमचे नेते नामदार थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली या संगमनेर तालुक्यामध्ये अतिशय प्रचाराचा आम्ही सकाळपासून सुरू केलेला आहे। या मतदारसंघामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारची आघाडी होणार आहे। नक्की आता जे उमेदवारी केलेली आहे मध्यंतरीच विखेंनी आता साथ सोडलेली आहे, कशी बघता तुम्ही या निवडणुकीत? विखे साहेबांनी साथ जरी सोडली असेल तर त्यांचे चिरंजीव नगर दक्षिणमधून जे उभे आहे व्यक्ती स्वतंत्र असल्यामुळे, परंतु विखे साहेब अजून काँग्रेसमध्येच आहे। कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात? हा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जर म्हटला तर शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न या सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये हाताळण्यामध्ये कमी पडलेले आहे आणि निश्चितपणे आघाडीचं सरकार ज्यावेळेस येईल हे सरकार शेतकऱ्याच्यासाठी खूप काही करेल। मागील काळामध्ये शेतकऱ्यांसाठी जे केलं ते ह्या लोकाला जमलं नाही, ह्या सरकारला जमलं नाही आणि अपेक्षित सरकार आहे। कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या भवितव्य त्यांनी या ठिकाणी केलेले नाही, ठरवलेले नाही, त्यांना अपयश आलेलं आहे। ससाण्यांचाही आपल्याला श्रामपूरमध्ये विरोध प्रथमदर्शनी दिसून आला, नक्की काय त्यांच्या आपलं पारंपरिक नातं होतं ते विरोधकाचं? स्वर्गीय ससाणे साहेब हे माझे राजकीय गुरु आहेत। त्यांचे चिरंजीव आता करण ससाणे जिल्हा अध्यक्ष आहेत। नगरपालिकेच्या माध्यमातून ते नगरसेवक, त्यांचे थोडेसे मतभेद होते, त्याच्याशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, परंतु छोटेसे मोठे गैरसमज आहे ते आमचे दूर झालेले, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही। वागचौरेंनी बी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, पारंपरिक लोखंडेंना बी उमेदवारी भेटली, त्यांच्या उमेदवारीकडे तुम्ही कसं बघता? आता माझ्यासमोर जे 2 उमेदवार आहे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे की एक उमेदवार 17 दिवसामध्ये खासदार झाला, दुसरा उमेदवार शिवसेनेतून निवडून आला, दुसऱ्यांदी तो आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आले, त्याच्यानंतर त्यांना तिथंही भावलं नाही। ते माझ्यासमोर मी त्यांचा प्रचार 2 महिने सातत्याने लोकसभेचा प्रचार त्यांचा मी केला, त्याच्यानंतर ते लोकसभेसाठी ते उमेदवार म्हणून पडले। लगेच माझ्या 2 महिन्यामध्ये भाजपचे तिकीट घेऊन माझ्यासमोर विरोधात उभे राहिले आणि त्यांना मी 14,000ची धूळ चारली। एकंदरीत मतदारांना काय आश्वस्त करू शकाल तुम्ही या निवडणुकीमध्ये? 29 मेला जे मतदान होतं काय आश्वासन कराल, काय समस्या आहेत, काय मतदारांना कोणती एक भावनिक साथ घालाल? मतदाराला सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न हे आपल्याला नाशिक जिल्हा, नगर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये पाणी कसं वाढेल, मग जे भंडारदरा धरण असेल, नाशिकचे धरणं असतील, याच्यामध्ये पाणी वाढवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझा निर्णय असेल, त्याच्या पाठीमागे मी लागणार आहे। खऱ्या अर्थाने लोकांना कायमस्वरूपी आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये निर्णय कसा घेतील हा महत्त्वाचा राहील। निश्चितच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे जे पाणी प्रश्न आहे याच्यासाठीच ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे आणि दोनही जे उमेदवार आहेत सेना आणि अपक्ष यांना धूळ चालेल असं भाकीत या ठिकाणी जे नूतन उमेदवार आहेत आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केलेला आहे। सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडूसह कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।